नमस्कार, दर्यापूर न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी शेख मोजमी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुःखाचे वातावरण. सध्यामध्ये असलेले विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झालेले आहे. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत कशी परिस्थिती आहे आणि काय वातावरण आहे अजित पवार साहेबांच्या जाण्यानंतर. काय सांगू? महाराष्ट्राचे खरं म्हणजे परिमित हानी झाली विकासाच्या दृष्टीनं. अजित पवार म्हणजे दादाचे नाव होते. खरं दादाप्रमाणे त्यांचं काम होतं. सर्व सांगायचं म्हणजे सर्वप्रथम सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेले आणि जमिनीवरचे नेते म्हणतो त्या प्रकारे त्यांचं कर्तृत्व होतं, नेतृत्व होतं. आणि नेतृत्वाचे गुण लागतात ते सर्व गुण त्यांच्याकडे होते. आणि वेळेचा पाबंद असणारा असा नेता आणि प्रखर माहिती असणारा पूर्ण महाराष्ट्राची इतंभूत माहिती असणारा हा नेता आपल्यातून निघून गेला. त्यामुळं आपल्या महाराष्ट्राची एवढं काही आपली हानी झाली, न भरून निघणारी हानी झाली आहे. तरी त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्रात दुःखाचा डोंगर कोसरला आणि त्यांच्या परिवाराचं अपरिमित हे झालं, दुःख झालं. त्यामध्ये परमेश्वर त्यांना सावरण्याची शक्ती देऊ आणि त्यांच्या दुःखाच्या परिवाराला आम्ही भारतीय जनता पार्टी हिमायतनगर तालुक्याच्या वतीने भावपूर्ण शब्दांजली अर्पण करतो.